बारड परिसरातील शेतकऱ्यांनी 2025 ते 2026 हंगामातील पीक विमा तात्काळ मंजूर करण्याची मागणी करत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असताना बारड मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। अनेक शेत आणि पिके वाहून गेली असून शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच विमा कंपनीच्या उदासीन कारभारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। हे निवेदन कृषी अधिकारी मुदखेड कार्यालय यांना देण्यात आले असून अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या त्यावर आहेत। आज इथं मुदखेड कृषी ऑफिसला आल्यानंतर एक गोष्ट इथं कळण्यात आली की शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं अतिवृष्टी झाली, नांदेडमधील बहुतांश मंडळं टाळण्यात आली। त्याच्यात एक बारड एक बहुतांश भरपूर मोठा मंडळ आहे। त्याच्यात त्या मंडळातल्या सर्व शेतकरी पीक विम्यापासून अलिप्त राहिलेले आहेत। मंडळातून कशामुळे काढण्यात आलं काय नाही या अधिकाऱ्याला एका अधिकाऱ्याकडे उत्तर नाही। उडवाउडवीचे उत्तर देऊन रोजच्या रोज उडवाउडवीचे उत्तर देत आहेत, गैरहजर राहत आहेत आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला काय विचारलं त्याच्याकडे एकही उत्तर नाही। आम्हाला माहीत नाही, वरिष्ठांना माहीत आणि वरिष्ठांना विचारल्यानंतर वरिष्ठ म्हणतात की गच्चे मॅडम आहे तालुका कृषी अधिकारी, त्यांना विचारल्यानंतर त्या पूर्णपणे असे उत्तर देत आहेत की बा आम्ही इकडं आहोत तिकडं आहोत आणि ज्या दिवशी आलोत त्या दिवशी एकही जण इथं हजर नाही आहे। ज्यांना जे हजर आहेत त्यांना त्याची उत्तरही माहीत नाहीत की बा का नाही का विमा पास झाला नाही काही नाही। पण आणि आज गच्चे मॅडम नसल्यामुळे इथं कृषी अधिकारी नसल्यामुळे आम्ही रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलं आहे आणि आमच्या निवेदनावर जर काही म्हणजे हे कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची जबाबदार पूर्णपणे नांदेड कृषी जिल्हा हे जबाबदार असतील। त्याच्यासाठी मग पूर्णपणे जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी घ्यावं। आम्ही आज 2 ते 3 दिवस झालं कृषी ऑफिस मुदखेड येथे पीक विम्यासंदर्भात ये जा करता आणि कृषी मॅडम गच्चे या मॅडमला आम्ही जवळपास 2-4 वेळेस कॉल केला। दररोज मॅडम उडवाउडीची उत्तर देत आहेत आणि आम्ही आज सकाळी 10:30 वाजता कॉल केला ऑफिस टाईमामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही आलोत, म्हणून मॅडमनं आमचा कॉल घेतला नाही आणि आता 11:30 ते 11:45 वाजले आहेत। ऑफिशियल टाईम असूनही इथं कार्यालयामध्ये एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नाही आणि आमच्या शेतकऱ्यावर एवढी वाईट वेळ आली आहे की आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। कारण सर्व जिल्हाभरात 813 कोटी रुपये निधी आला असून बारड मंडळामध्ये अद्याप शेतकऱ्याला एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडला नाही आणि या आसमानी संकटाला कंटाळून शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत, तरी या सरकारला जाग येत नाही। याच्यामध्ये सरकारचा दोष का कर्मचाऱ्याचा दोष हेच आम्हाला समजत नाही आणि आम्ही आज जिल्हा कृषी अधिकाऱ्याला फोन लावला असता त्यांनीसुद्धा आमचा फोन उचललेला नाही। आम्ही सर्व शेतकरी मिळून आज मुदखेड कृषी ऑफिस येथे येऊन निवेदन देण्यात आले आहे आणि या आमच्या निवेदनाची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्ता रोको करू, एक फार मोठं आंदोलन उभं करू। जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर या सर्वस्वी जबाबदार कृषी ऑफिस मुदखेड जबाबदार राहील। एवढे बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।